नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, एप्रिल मे महिना म्हटलं तर कोकणात खास करून गावोगावी वाडवाडीत सत्यनारायणाची महापूजा या खूप प्रमाणात आयोजित केल्या जातात. कारण या वेळात मुलांच्या परीक्षा संपलेल्या असतात आणि हा जो वेळ असतो तो एका परफेक्ट टाईम मानला जातो चाकरमान्यांसाठी. त्यात आंबा काजू यांचा सीझन, मग तर मज्जाच मज्जा. तर तशीच आम्ही श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. त्याच वाडीच्या सत्यनारायणाच्या महापूजेसाठी आमच्या वाडीतील प्रत्येक माणूस, खास करून मुंबईकर, ही या पूजेसाठी उपस्थित आहे. तर पूजा म्हटली तर पूजेसाठी मंडप, साफसफाई, पडदे बांधकाम हेही आलं. तर त्यासाठी आपले हे चाकरमानी आणि गावची मंडळी इथे जमा आहेत. तर पूजेला 2 दिवस आहेत, पण त्याआधी जागेची साफसफाई आणि मंडपाची उभारणी करूया असा निर्णय सगळ्यांनी घेऊन सगळे कामाला लागले. प्रत्येकजण हा आपल्या घरातलं काम असं समजूनच काम करत होता. कोणी जमिनीची साफसफाई, तर कोणी दगडगोटे साफ करत होतं, तर कोणी मंडपासाठी लागणारे खांब आपल्या घरातून आणून देत होते. मंडपाची आखणी ही महत्त्वाची असते. कोणता बांबू कुठे, कोणती गाठ कुठे आणि कशी मारणं हे एक महत्त्वाचे काम असते आणि ते वरिष्ठ मंडळी एकदम चोखपणे पार पडतात. हा आमच्या वाडीचा होल्डकट आणि तिथेच आमची वाडीची पूजा होते. तर प्रत्येक व्यक्ती कामात विघ्न होऊन काम करत होते. प्रत्येकजण आपलं कौशल्य इथे दाखवत होते. तशी आमची वाडी आहेच स्मार्ट. कला, क्रीडा, शैक्षणिक उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम यात माहीर आहेतच. सांस्कृतिक कार्यक्रमावरून आठवलं, आमचा कार्यक्रमही इथे आहे, ते म्हणजे कोकणचं नमन. पुढे व्लॉगमध्ये आपण ते पाहूच. मंडप थोडंफार उभं करून आम्ही आलो शैक्षणिक उपक्रमाकडे. म्हणजेच मुलांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांना विविध इयत्तेतील मुलांना छोटीशी मंडळाकडून भेट देत आहोत. तर त्याचंच गिफ्ट कवर करण्यासाठी आम्ही इथे जमलो. अशा प्रकारे आमची प्लॅनिंग झालेली आहे आणि पूर्ण ही केली. आणि आजच्या कामाच्या नियोजनाप्रमाणे आमची कामं करून झाली. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये डायरेक्ट पूजेला. त्यात तुम्ही नक्कीच पहा आम्ही कशी तयारी करतो. चला तर.